दुसऱ्यांना सांगणं सोपं आहे रे, तुम्ही शिक्षणात उतरा. हिंमत आहे तर तू उतर ना. आपल्या जनरेशनमध्ये किंवा काही काही वर्षांपूर्वी 90% म्हणजे खूप जास्त वाटायचे. खरं आता 100 पैकी 100 मिळालेली 50 मुलं एकाच शाळेमध्ये असतात. तिथेही फेल्युअर्स. अहो, डिप्रेशनमध्ये गेलेली मुलं, त्यांचं कित्येक जणांचं काउन्सिलिंग केलंय पुण्यातल्या टॉप IB स्कूल्समधल्या. असं सर्व मनासारखे म्हणून पण डिप्रेस होतात मुलं. हो. आणि कशामुळे होतात? आणि निलय, हाऊ डू यू प्रिपेअर फॉर द एक्झाम्स, कॅन यू गाईड मी? करत समोर आली, धगधग धगधग व्हायला लागली ना. म्हणजे चुकीच्या कारणासाठी नाही बरं का, कुठल्या धगधग व्हायला लागली, कारण ती इंग्लिश बोलायची फाड फाड आणि आम्हाला इथं मराठीची बोंब. हो, प्राइस जास्त वाटते, व्हॅल्यू कमी वाटते. शिक्षण सेवक कमी झाले आणि शिक्षण सम्राट जास्त काय. करेक्ट. हे जे फेल्युअर पचवणं आहे ना, हे किती आता मॅटर करतं. आणि तुमच्या या कोर्सेसमध्ये याला काही स्कोप आहे का? याबद्दल तुम्ही मुलांशी बोलता का? आपण तर 4-5 वर्षाची गोष्ट करताय. आत्ताचा काळ बघितला ना, तर मागच्या 2 महिन्यापूर्वी जे AI देत होतं त्याच्यापेक्षा 5 पट रिझल्ट आता 2 महिन्यात द्यायला लागले. मग अशा केसमध्ये जेव्हा तुम्ही हे सुरू करायचं ठरवलं, तेव्हा आपण असे नाही आहोत, ह्याची जी एक लाईन असते मधली, ती लाईन काय होती? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे, को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स, असोसिएट पार्टनर, मांडके हिअरिंग सर्व्हिसेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत निलय मेहताजी. निलयजी निलया एज्युकेशन ग्रुपचे संचालक आहेत आणि ॲक्च्युली ते CA सुद्धा आहेत. त्यांची गोष्ट फार रंजक वाटली मला. आज त्यांना इथं बोलण्याचं कारण एकतर शिक्षण हा एक आहेच, कारण ते मुलांना तयार करतायत, नव्या वाटेसाठी सज्ज करतायत मुलांना. तर हा एक भाग झाला. पण आत्ता अलीकडच्या काळामध्ये परीक्षांचा माहोल आता संपत आला आहे, निकाल हळूहळू लागत आहेत, काहींचे लागलेत, काहींचे लागत आहेत. अशा वेळेला टक्केवारी खूप जास्त असते मुलांची, हवी तिथे ॲडमिशन मिळत नसते. असा खूप गोंधळ झालेला असतो, ॲडमिशन कुठे घ्यायची, कसं करायचं, काय करायचं. आणि हा प्रश्न केवळ पुणे मुंबईतल्या मुलांचा नाही आहे, तर आपल्याकडे पुणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही आहे. तर महाराष्ट्रामध्ये खूप जास्त गावातली पण लोक आहेत, 3 टायर सिटीज पण आहेत, असा सगळ्यांचा मिळून महाराष्ट्र बनला आहे. तर अशा मुलांना, जी मुलं मेट्रो सिटीजमध्ये नसतात, त्यांच्यासाठी दरवाजे नेमके कुठले ओपन होतात, कसे ओपन करायचे, हे कळत नसतं मुलांना. खरी गोष्ट. पालकांना कळत नसतं आणि त्यातून मग कन्फ्युजन्स तयार होतात. आपण पुढं काय करायचं, करिअरचे प्रश्न निर्माण होतात. आणि हा जो सगळा टप्पा असतो, हा सगळा टप्पा असतो 10वी आणि 12वीचा. बरोबर. तर अशा मुलांसाठी, अशा पालकांसाठी आजचा एपिसोड फार महत्त्वाचा आहे. कारण निलयजींची वाटचाल फार इंटरेस्टिंग आहे, ते सांगतीलच आपल्याला. सोलापुरामधल्या अतिशय छोट्या गावामधून एक मुलगा आपल्या मार्कांच्या साह्याने जर इथपर्यंत पोहोचू शकतो, तर आपणही पोहोचू शकतो. हाच मुद्दा मला इथं सांगायचा आहे. तो तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू व्हेरी. तुम्ही वेळ देऊन आलात आणि आल्याबद्दल आम्ही एक पौष्टिक भेट देतो तुम्हाला आणि मग आपण सुरू करूया. अरे वा. तर तुम्ही मित्रमणीमध्ये आलात याबद्दल नेत्रा इन्स्टंट मिलतर्फे ही छोटीशी भेट. याच्यामध्ये महाराष्ट्रीय पदार्थ आहेत, एका वाफेवर तयार होतात. इन्स्टंट मिल आहे आणि याच्यात प्रिझर्वेटिव्ज नाही आहेत. आणि अर्क ऑइल्सतर्फे ही कोल्ड प्रेस पद्धतीची तेलं आहेत आणि लाकडी घाणा पद्धतीने बनवलेली, याच्यातही काही केमिकल्स नाही आहेत. तुम्ही हेही वापरा, तुम्हाला आवडेल. थँक्यू. सो नेत्रा आणि अर्क ही प्रॉडक्ट्स तुम्हाला हवी असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता, तिथे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. सुरू करूया. तर पहिला प्रश्न, आत्ताची जी मार्किंग सिस्टीम आहे, किती टक्के कोणाला पडले, इथनं सगळं सुरू होतंय. आणि पूर्वी चालू आहे त्याची पर्सेंटेज सुरू होतं. पूर्वी आपल्या जनरेशनमध्ये किंवा काही काही वर्षांपूर्वी 90% म्हणजे खूप जास्त वाटायचे. खरं. आता 100 पैकी 100 मिळालेली 50 मुलं एकाच शाळेमध्ये असतात. इतकं वाढलंय सगळं. खरं. आणि बोर्डात तर हजारो मुलं आहेत अशी. बोर्डात तर खूप आहेत. आणि मग ते टक्केवारी खूप नेक टू नेक होतं, सगळं कट टू कट सुरू असतं आणि मग त्यातून मुलांची फ्रस्ट्रेशन्स वाढतात आणि मग काय करायचं कळत नाही. आत्ता ही जी टक्केवारी चालू आहे, आत्ता जे मुलांचं शिक्षणाचं सुरू आहे, तुम्ही त्यातले तज्ज्ञ अभ्यासक, तुम्ही अनेक वर्ष हा ट्रेंड बघताय, तुमचं याच्यावरचा टेक काय आहे? शिक्षण आनंदासाठी घेतलं गेलं पाहिजे. माणसाच्या जर सामर्थ्य छान असेल तर तो कुठल्या कुठे निघून जातो. मला एक गोष्ट सांगा साधी,
एकाच एज्युकेशन चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि दुसऱ्याचा 10वीच झालाय, त्याच्या पुढे झालाच नाही. एज्युकेशनने मोठा कोण हो? एक CA आहे आणि दुसरा 10वी झालाय, तर एज्युकेशनने मोठा कोण? CA झालेला, कधीही CA झालेला. पण हा CA जर एका कंपनीत काम करतोय, 15-20 लाखाची सॅलरी कमवतोय, ग्रेट. पण त्या कंपनीचा मालक रिलायन्सचा धीरूभाई अंबानी आहे, ज्याचं 10वीच झालंय. करिअर कुणाचं मोठं हो? वा 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 बर. तर करिअर करायला ना आतून ताकद लागते, स्किल्सची ताकद लागते, कम्युनिकेशनची ताकद लागते, विचारांची ताकद लागते, चारित्र्याची ताकद लागते, धडपड लागते. हे जर सगळं असेल ना तर मार्क्ससाठी धावपळ करायची पहिली तर गरज नाही पडणार आहे. आणि ही रॅट रेस करण्यापेक्षा मुलांचा आतली जी ताकद आहे ती ताकद खरं तर मोठी झाली पाहिजे खूप. ही ताकद कशी मोठी होईल? आता ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन यायला पाहिजे, त्यांना वेगवेगळे चॅलेंजेस दिले पाहिजेत. आता साधी गोष्ट बघा ना, आपल्यातलं कोणी परफेक्ट आहे का हो लाईफमध्ये? अजिबात नाही. कित्येक तरी चुका करतो आपण. पण मुलाला ज्यावेळी परीक्षेमध्ये 100 पैकी 100 येतात, कुठंतरी मी परफेक्ट झालो ही भावना निर्माण होऊ शकते त्याच्यामध्ये. अहो त्याला चॅलेंजिंग ॲटमॉस्फिअर असलं, त्याला जिथं चुका होत आहेत तिथंही त्याला भिडू दिलं. म्हणजे आजकाल एज्युकेशन पद्धतीत मुलांना मॅथ्स अवघड जातंय म्हणून मॅथ्स सब्जेक्ट काढा किंवा टॉप 5 पैकी मार्क्स द्या आणि तुम्ही त्याचे चॅलेंजेस कमी करताय. तो एकमेव सब्जेक्ट असा आहे की जो लॉजिक डेव्हलप करतो, जो मेमरीवरती नाही आहे. करेक्ट. आणि त्याचं लॉजिक कमी आहे म्हणून त्याला तो सब्जेक्ट हटवायचा, तो तयार कसा होईल? आज माझी ताकद जर 10 डंबेल मारायची आहे, मग मी 5च मारले तर 10चे 15 झाले पाहिजेत, 20 झाले पाहिजे, दुखलं पाहिजे जरासं, तर बॉडी डेव्हलप होणार आहे. तसंच बुद्धीचं आहे. तर ह्या मुलांना चॅलेंजेस दिले ना आणि ह्या मार्क्सच्या ऐवजी जर इनर स्ट्रेंथकडं लक्ष दिलं आपण आणि तिथं व्हॅल्युएशन केलं मुलांचं, त्याचं कम्युनिकेशन कसं आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याचे विचार कसे आहेत, तर हा सगळा फ्लो बदलायला लागेल. तुमच्याकडे आता शिक्षणाशी संबंधित तुम्ही काम करताय, तुमच्याकडे ज्या पद्धतीची मुलं येत आहेत ॲडमिशनसाठी असेल किंवा शिक्षणासाठी असेल, तर त्या मुलांचा ट्रेंड काय आहे? त्या मुलांचं आत्ता स्टेट ऑफ माइंड काय असतं? त्या मुलांची दृष्टी काय असते? तुमचं एक ऑब्झर्वेशन काय सांगाल या मुलांबद्दल? हे बघा, समाजात सगळ्या पद्धतीची मुलं आहेत. म्हणजे काही जण नक्कीच आहेत की 100% मागे पळतायत, मग अशी तुम्ही म्हणलं तसं. काही जण पालक नक्कीच विचारपूर्वक डिसिजन घेतात की मुलांची प्रॉपर डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्यांची ऑलराऊंड डेव्हलपमेंट झाली पाहिजे. एक नक्कीच एक क्राऊड आहे जो माझ्याकडे येतो की मला जॉब लागले पाहिजेत, मला लाखोंची करोडोंची सॅलरीची ग्रोथ झाली पाहिजे, माझे बिझनेसमध्ये खूप मोठी ग्रोथ झाली पाहिजे. हा एक येणारा क्राऊड आहे. म्हणजे भले मग मुलेही अपेक्षा पालक घेऊन येतात, दोन्ही मुलंही घेतात, पालकही घेतात. बरं. मुलांच्याही अपेक्षा तशाच डेव्हलप झालेल्या असतात ना समाजाकडे बघून. बरोबर. इनफॅक्ट स्कूलमध्ये असल्यापासूनच एका रेसमध्ये त्यांना टाकलं जातं, बरोबर. हे तू हुशार आहेस ना, तुला CA व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय, खूप मोठा हो बरं का, श्रीमंत हो बरं का तू, ह्या रेसमध्ये त्याला टाकलं जातं. सो त्या रेसमधली ही बरीच मुलं येतात, मग ती रुरलची असू देत किंवा अगदी सिटीतली कॉन्व्हेंटची मुलं असू देत. आणि त्याच्याबरोबर दुसराही एक वर्ग आम्हाला एवढ्यात पाहायला मिळतो बरं का, कुठला? की जे सर मुलाची ऑलराऊंड डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्याला मार्क कमी आले तरी चालतील, पण त्याच्यात सामर्थ्य असं घडलं पाहिजे की तो जिथं लात मारेल ना तिथून पाणी काढलं पाहिजे. आयुष्यात मुलगा फेल होता कामा नये. उद्या MPSCत मार्क्सवरनं फेल व्हायचं प्रमाण तुम्हालाही माहिती आहे कितीतरी आहे. आणि तिथे मग सुसाईड करणारे असतात, डिप्रेशनमध्ये जाणारे असतात. माझा मुलगा इंटरनली स्ट्रॉंग झाला पाहिजे, त्याचं चारित्र्य घडलं पाहिजे, त्याच्यात विचारांची ताकद आली पाहिजे, तो आयुष्य आनंदाने जगू शकला पाहिजे, अशाही प्रवृत्तीचे आणि अशीही विचारसरणी असणारे पालक आता निर्माण व्हायला लागले. तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो, आता निकाल लागलेले आहेत, काहीचे निकाल लागतील, थोडक्यात आपल्याला मेरिट जातं असे खूप लोक असतात. म्हणजे आपल्याला अमुक कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असतं, पण ते ऍडमिशन क्लोज झालेलं असतं 94ला आणि मला पडलेले असतात 90%. हे 2-4 टक्क्यांनी कमी होऊन निराश होतात मुलं, हवं ते तर मिळत नाही. आता असा टक्का बघायला मिळेलच आपल्याला सर्व फॅकल्टीजमध्ये. अशा मुलांनी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? लढलं पाहिजे. हाऊ टू टॅकल? मला एक साधी गोष्ट सांगा, जी टॉपची स्कूल घ्या, कुठली IB स्कूल पकडूयात एखादी, नाव नाही घेत मी, ठीक आहे, आणि त्या IB स्कूलमधले 100% सगळीच मुलं ग्रेट होतात लाईफमध्ये?
सगळीच 100%च्या 100%. अजिबात नाही. तिथेही फेल्युअर्स. अहो डिप्रेशनमध्ये गेलेली मुलं, त्यांचं कित्येक जणांचं काउन्सिलिंग केलंय पुण्यातल्या टॉप IB स्कूल्समधल्या. आणि ॲट द सेम टाइम काही गव्हर्नमेंटचे स्कूल आहेत, तिथं जो एखादा मुलगा छोट्या वस्तीत राहतोय, त्याला सुविधा नाही आहेत, एका रूममध्ये त्याला जगावं लागतंय, आणि तिथून पण मेरिटमध्ये येणारे आणि आयुष्य ग्रेट करणारे स्टुडंट्स बघितलेत का नाही आपण? म्हणजे कोणी सांगितलं की फक्त स्कूल आणि कॉलेजच्या शिक्क्यावरती किंवा तिथे ॲडमिशन मिळाली तरच आयुष्य ग्रेट होईल? अहो जसा द्रोणाचार्य मिळाले म्हणून अर्जुन ग्रेट झाला ना, तसा द्रोणाचार्य न मिळता एकलव्य पण ग्रेट झाला आहे. सो एकलव्य बना. तुम्हाला जर मार्क कमी आहेत तर आजकाल शिक्षणाच्या असंख्य संधी आहेत. यूट्यूबपासून ते स्वतःच्या सेल्फ स्टडीपासून ते वेगवेगळे टीचर्स तुम्हाला असंख्य प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल होतात. तुम्ही जर एकलव्य झालात ना, तर तुम्ही अर्जुनापेक्षाही ग्रेट होऊ शकता. एकलव्य होण्यासाठी तुम्ही जे करता आहात त्यामध्ये तुम्हाला पॅशन असायला लागते, 100%. ती आवड असायला लागते, तो इंटरेस्ट असायला लागतो. हो, आणि धडपड करावी लागते खूप. धडपड तर आहेच, बरोबर आहे एकदम. पण आजच्या मुलांमध्ये हे होण्यासाठी ती आवड असतेच असं नाही. इंटरेस्ट वेगळे असतात, बळजबरीनं शाळेत घातलेलं असतं, रॅट रेस म्हणून सगळेच सब घोडे 12% म्हटल्यावर सगळे शिकत असतात. मग मुलांनी मुलांचे इंटरेस्ट कसे ओळखायचे किंवा त्यांच्या इंटरेस्टने शिक्षणामध्ये त्यांना घालायचं का? हा जो तो नवीन ट्रेंड आला की आमच्या मुलाला चित्रकला आवडते, चित्रकलेमध्ये झाला, की आमच्या मुलाला संगीत आवडतं, मग ट्रिनिटीसारख्या मोठ्या कॉलेजेसमध्ये घाला आणि त्याला संगीतामध्येच करू द्या. हा जो ट्रेंड आहे आता मुलांचा, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक गोष्ट मला सांगा, लहान मुलाला जर विचारलं तुला जेवायला पोळी भाजी देऊ का कॅडबरी देऊ, उत्तर जास्त कुठलं यायची शक्यता तुम्हाला वाटते? कॅडबरी. त्याला इंटरेस्ट आहे कॅडबरीत, पण कॅडबरी त्याच्यासाठी चांगली आहे का? जेवायला चांगली आहे का? हा मोठा प्रश्न निर्माण होतो आपल्यासाठी. बरोबर. सो निर्णय घेताना मला आवड आहे का ह्या गोष्टीवर घेऊ नये हो. फक्त आवड कशाची निर्माण होती सौमित्र? जी गोष्ट तुम्ही पाहिली आहे, जी तुम्ही एन्जॉय केली आहे, त्याची तुम्हाला आवड निर्माण होते. जी गोष्ट तुम्ही कधी पाहिलीच नाही, कधी अनुभवलीच नाही, तिचा पॉझिटिव्ह विचारच केला नाही, त्याची आवड ती कितीही ग्रेट असेल, तुम्हाला आवड नाहीये त्याची. बरोबर. सो आवड हा एक भाग नक्कीच झाला. पण त्याच्याबरोबर आता मला आवड आहे शाहरुख खानच व्हायचं आहे, अरे माझा चेहरा आहे का तसा? कदाचित मी बोलू शकतोय का? हा सगळा विचार केला पाहिजे. मला ती कष्ट घ्यायची तयारी का? मला आवड आहे की मी CS झालं पाहिजे, असा एखादा मुलगा ज्यावेळी म्हणतो, बेटू तू तयार आहेस का 16 तास अभ्यास करायला? तुझ्यात इंग्लिशचे तेवढे स्किल आहेत का? हे असलं तर त्या क्षेत्रात जा ना. प्रत्येक जण एका गोष्टीसाठी बनलेला असतो, त्याची एक प्रवृत्ती असते. नाही ह्या क्षेत्रामध्ये चान्सेस भरपूर आहेत, तिथं ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत म्हणून सगळ्यांनी तिथंच गेलं की होतं काय? जे आज MPSC UPSCला झालंय की 10-20 लाख मुलं अख्ख्या भारतामध्ये उभारतात आणि शेकडोत पास होतात आणि बाकीचे 9,99,900 काहीही हाताला लागत नाही त्यांच्या. आणि मग हे डिप्रेस होऊन वयाच्या 30 वयापर्यंत कुठंतरी आयुष्याची लढत असतात. मला 2 महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. एक, मगाशी बोलता बोलता तुम्ही बोललात की किती टॉपची शाळा असली किंवा कॉलेज असलं तरी तिथली मुलं सुद्धा डिप्रेशनमध्ये जातात काही कारणानं. आता बोलता बोलता तुम्ही बोललात की असं सर्व मनासारखे म्हणून पण डिप्रेस होतात मुलं. हो. आणि कशामुळे होतात? हे बघा, आता हे डिप्रेशन होणं म्हणजे एक तर सर्व जेव्हा मनासारखं मिळतं ना, तेव्हा मनाच्या अपेक्षा अजून वाढत जातात. सो सगळंच छान मिळत गेल्यावर छोट्या छोट्या गोष्टी जरी कमी मिळाल्या तरी त्याचं दुःख जास्त लागायला लागतं. ज्या मुलाला तुम्ही लहानपणापासून सर्व काही दिलेलं आहे, चॅलेंजेस नाही आहेत, ना कधी ऐकलाच नाही, छोटीशी ना गोष्ट बोलली तर तो डिप्रेस होतो त्या छोट्या गोष्टीसाठी. आणि जो स्ट्रगलमधून आलेला आहे त्याला सवय असते हो कधी कधी की न ऐकायची सवय. 4 गोष्टी नाही मिळाल्या तरीही मी पुढे जाणार. आणि शेवटी माणसाची एक सवय असते, माझ्याकडं काय नाही आहे हे मोजणारे कायम मागे राहतात, डिप्रेस होतात, टेन्शनमध्ये येतात. आणि जो हे मोजतो ना की माझ्याकडे जे आहे त्याच्यापासून मी काय बनवू शकतो, तोच खरं तर ग्रेट होत. ही मोजायची सवय लागली पाहिजे. पण हे ऐकायला फार छान वाटतंय हो निले सर, पण हे प्रॅक्टिकॅलिटीमध्ये जेव्हा मी ऐकतो तेव्हा असं मला वाटतं पुस्तकी होतं की काय? नाही, तुम्हाला मी एक त्याचा प्रॅक्टिकल किस्सा सांगतो ना. आता 6 एप्रिलला ना पायल नाग म्हणून ओडिसातली एक मुलगी आहे, वयाच्या 8व्या वर्षी इलेक्ट्रिकचा करंट बसला, दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले, दोन्ही हात दोन्ही पाय. काय होतं त्या मुलीकडं? घरच्यांनीही तिला अनाथाश्रमात टाकलं. तिनं फक्त विचार केला
माझ्याकडे काय आहे, दोन्ही हात नाहीत, दोन्ही पाय नाही आहेत, काय आहे माझ्याकडे. आणि तिनं तोंडाच्या साह्याने ड्रॉइंग करायला सुरुवात केली आणि नंतर आर्चरी करायला सुरुवात केली तिनं. तिला 6 एप्रिलला आर्चरीमध्ये गोल्ड मेडल मिळालंय. हे प्रॅक्टिकल आहे ना. अगदी. ही थेअरी ज्यावेळी प्रॅक्टिकलमध्ये उतरते ना, तेव्हा पायल नागसारखे व्यक्तिमत्व क्रिएट होतात. आणि हे व्यक्तिमत्व क्रिएट व्हायचं शिक्षण जेव्हा स्कूलमध्ये दिलं जाईल ना, असे किस्से जेव्हा ऍड होतील ना, त्यावेळी ह्या मुलांची इंटरनल डेव्हलपमेंट होणार आहे. आणि ते म्हणतील जर पायल नाग हातपाय नसताना करू शकते तर मी का नाही करू शकत. मला तर सगळं आहे, 2-4 गोष्टी नाहीये, इट्स ओके. तुम्ही मगाशी बोललात की इंटरेस्ट असायला पाहिजे, इंटरेस्ट असतो त्या गोष्टीचा. निलेजी, तुमची जेव्हा मी बॅक स्टोरी पाहतो मला, तेव्हा तुमच्या स्टोरीमध्ये पण इंटरेस्टिंग ट्विस्ट. मगाच्या गोष्टीत एक गोष्ट म्हणलं की फक्त इंटरेस्ट नाही, इंटरेस्ट बरोबर स्किल्स असले पाहिजे. मी तिकडे येतो त्याच्यामध्ये तिकडे येतो ना की तुमच्या स्टोरीजमध्ये मला जे अप अँड डाऊन्स मी पाहतो तेव्हा ॲक्च्युली तुम्ही CA झालेला आहात, पण CA सारखं कठीण जो चॅलेंज असतो तो तुम्ही पार करून आरामात तुम्ही उत्तम ठिकाणी नोकरी करू शकला असता, किंवा आरामात ठिकाणी तुम्ही स्वतः CA ची फर्म ओपन करून तुम्ही काम करू शकला असता. पण तुम्ही तसं न करता निलेजा एज्युकेशन ग्रुपकडे वळलात आणि तुम्ही इकडं एज्युकेशनमध्येच घुसलात एकदम. पण सोलापूरसारख्या ठिकाणी जेव्हा तुम्ही तिथून आलात गावातून, तेव्हा तुमचे इंटरेस्ट काय होते, तुमची आवड काय होती? कारण तुमची पण मला स्टोरी अशीच इंटरेस्टिंग वाटते की तिकडून हा माणूस इकडे आला, एक मुलगा पुण्यात आला आणि तिथनं मग एकदम CA झाला. ती स्टोरी काय, तुमची आवड काय होती, तुम्हाला काय व्हायचं होतं? हे बघा, लहानपणी तर खरं तर खूप मोठा काही प्लॅन केलेला नव्हता. लहानपणापासून जे येईल त्यात बेस्ट करायची ही एक कुठंतरी सवय लागली होती. मग भले खेळ असतील, खेळामध्ये बेस्ट, वक्तृत्व असेल, गॅदरिंगमध्ये असेल, ड्रामामध्ये पार्ट घ्यायचा असेल किंवा अभ्यासात असेल. कित्येकदा तर परिस्थिती अशी होती की एका गॅदरिंगमध्ये 10-10, 15-15 मी स्टेजवरती जायचो पारितोषिक घ्यायला. आणि ही एक सवय झाली होती. पण काय कसलं, गाण्यामध्ये, कशामध्ये? सगळ्याच स्पोर्ट्समध्ये होतो मी. बास्केटबॉलमध्ये प्लेयर आहे मी, त्यावेळी बॅडमिंटनचा प्लेयर होतो, टेबल टेनिसचा प्लेयर होतो. नंतर इलोक्युशन कॉम्पिटिशन्समध्ये मी कायम पुढे यायचो. शास्त्राचे जे प्रयोगशाळा किंवा NTS सारख्या एक्झाम, स्कॉलरशिप सारख्या एक्झाम, त्याच्यामध्ये मी टॉपर असायचो. सो ओव्हरऑल ऑलराऊंड काइंड ऑफ पर्सनॅलिटी. आणि कुठेतरी ना 8वीत शाळेत समोर एक व्यक्तिमत्व आलं होतं ज्यांचा भाषण होतं आणि अनाऊन्स केलं गेलं की आपल्या पंचकृषीमध्ये हे एकटे चार्टर्ड अकाउंटंट झालेले आहेत. त्यावेळी CA म्हणजे काय काम करावं लागतं हे काही माहीत नव्हतं. ऍक्च्युली बरेच जण असाच निर्णय घेतात, गो विथ द काहीतरी छान वाटलं ना, त्याचा विचार नाही करायचा की त्यांना लाईफ कसं होणार आहे काय. आणि मीही त्यातलाच होतो. आणि मी निर्णय घेतला, आपण पण एवढे कमी होत आहेत CA, तर आपण पण CA व्हायचं. आणि म्हणून 10वी नंतर पुण्याला यायचं ठरवलं. चला उडी टाकूयात, आपण सगळ्यात बेस्ट आहोत. एक अभिमान होता, एक कॉन्फिडन्स होता आणि त्या कॉन्फिडन्समध्ये पुण्यात उडी टाकली. तिकडे पुण्यात आपण नंतर येऊया. त्याच्या आधी तुमची घरची बॅकग्राऊंड कशी होती? आई बाबा दोघंही शिक्षक. आणि एक सगळ्यात सुंदर झालेली गोष्ट त्याच्यामुळे की बाबा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत 50-50, 100-100 पुस्तकांची एक बॅग घरी आणून ठेवायचे आणि माझ्यात आणि माझ्या बहिणीमध्ये पैज लावायचे की जेवढं जास्त जो वाचेल त्याला मी हे अवॉर्ड देणार. त्याच्यामुळे ना लहानपणापासूनच अगदी गीता असू देत, अगदी टिळक असू देत, भगतसिंग असू देत, हे सगळं वाचलं, अगदी चांदोबाच्या कथांपासून. सो त्यातनं एक डेव्हलपमेंट होत गेली आणि एक चारित्र्याचा खूप सुंदर बेस, संस्कारांचा एक सुंदर बेस घडत गेला. तुमचं गाव कुठलं? जेऊर गाव, सोलापूर जिल्हा, करमाळा तालुक्यात जेऊर येतं. एक 2-3 हजार वस्ती होती त्यावेळी. मग इतकं छोट्या गावामध्ये तुमच्या आजूबाजूला जे मित्र होते तुमचे, ते कसे होते? आज तिथं शेतकरी कुटुंबातनं येणारे, काम करणाऱ्या कुटुंबातनं. पण आमच्या जेऊरची खासियत आहे बरं का सर, तिथून मोठे मोठे ग्रेट लोक तयार झाली आहेत. म्हणजे नागराज मंजुळे पण तिथून तयार झाला. मंजुळे नावाचे एक IAS अधिकारी आहेत, बरेचसे UPSC MPSC. सो कदाचित त्या गावाचं पाणीच जरासं फायटरचं पाणी असावं. वा. तिथून जेव्हा तुम्ही वाचन करायला लागलात, तुम्हाला अर्थात वाचल्यावर आपल्याला खूप गोष्टी कळतात, जग समजायला लागतं. CA करायचं ठरवल्यानंतर हा जेव्हा तुम्ही निर्णय घरी सांगितला तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय होती? अरे CA करणं म्हणजे उलटं आपल्याकडे
लहानपणापासून प्रत्येक शिक्षक मुलांना हेच सांगतो. माझं कधी कधी तर म्हणणं येतं की अरे फक्त एवढं सांगू नका की CA व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. कधीतरी सांगा तुमच्यातले दोघं रतन टाटा झाले पाहिजेत, 4 जण धीरूभाई अंबानी झाले पाहिजेत. सो पहिल्यापासून हा पगडा होता. CA मला म्हणजे गणित खूप आधीपासून भारी. आवडायचं. गणित आधीपासून हो, आवडायचं. गणितात मला बऱ्याचदा 100 पैकी 100 मार्क, त्यावेळी 150 पैकी 150 मार्क पण मिळालेले. आणि मी गणितात छान होतो पहिल्यापासून. बरं, मग 10वी झाली. 10वी पर्यंत तुम्ही कुठल्या शाळेत होता? भारत हायस्कूल जेऊर, मराठी माध्यमाची शाळा. मराठी माध्यम शाळा. यस. तर 10वीत किती टक्के पडले तुम्हाला आणि मग पुढचा प्रवास कसा झाला सुरू? 10वीत 87% पडले. मग पुण्याला आलो. तो खूप गमतीशीर प्रवास आहे बरं का. सांगा. पुढचा आला तो आणि तेवढा स्ट्रगलचा पण आहे. तिथे गरम वातावरण, सोलापूर जिल्हा म्हणजे पत्र्याची शाळा, वरचा मजला. सो एक गोष्ट ठरवली, ज्या कपड्यांवरती आपण परीक्षा दिली ते कपडे आपल्याला लकी आहेत. BMCC कॉलेजला ॲडमिशन घेतली. महाराष्ट्रातलं सगळ्यात मस्त कॉलेज कॉमर्स म्हणून इथं ॲडमिशन घेतली. CA करायचं तर जाऊयात BMCCला. मार्कमुळे ॲडमिशन मिळाली. पहिल्याच दिवशी अंगात बंडी आणि खाली पायजमा आणि स्लीपर, कारण ह्याच ड्रेसवरती 10वीला गेलतो. पहिला आलतो, म्हणलं लक्की ड्रेस, जाऊयात अशी छाती. बंडी आणि लेंगा घालून कॉलेजमध्ये गेलात? बंडी आणि पायजमा. बरं. कॉलेज कुणाला माहिती आहे, पुण्यात यायची पहिली वेळ. बरोबर. आणि ह्या कॉलेजचं वातावरण आपल्या आणि बेस्ट ना मी स्कूलमधले. सो त्याचा एक कॉन्फिडन्स होता. अशी छाती काढून बाहेर आलो, चालत चालत मस्त कॉलेजकडं. हळूहळू कोपऱ्या कोपऱ्यातनं आवाज यायला लागले, ए स्लीपर बघ, ए बघ कोणीतरी गावठी आलाय, ए गावाकडचं दिसतंय रे कुणीतरी. तसं तसं छाती आत जायला लागली. 4 लोकात बोलायला पण पुण्यातली मुलं एकदम अशी स्वच्छ शुद्ध बोलायची. आणि आम्ही मात्र सोलापूर जिल्ह्यात रे, ए गणप्या काय करतो रे तू, हिकडी की मेलिया. ही भाषा कुठेतरी आमची तिकडची, जी कदाचित तुम्ही बऱ्याचशा मूवीज मध्ये वगैरे ऐकलेली असेल. सो ती भाषा बोलायला पण जड जायचं. म्हणजे हिंदी बोलायची काही मुलं तर मेरे को ठाऊकच नाही था, ऐसा किधर को आया तू, ही भाषा यायची आमची. थोडेफार हिंदी पिक्चर मधून जे काही शिकलोय आणि तिथलं. सो हिथून सुरुवात झाली. मग कॉलेजला ना, ज्या मुलाला स्कूलमध्ये अभिमान होता की आय एम द बेस्ट, जो स्टेजवरती जायचा, त्याला कुठंतरी हे तुझा आवाज खराब आहे, हे कसं बोलतो रे हा, हे कपडे कसे घालतो, हा गावठीच आहे, ह्या अशा गोष्टी यायला लागल्या. तो बुजला. माहिती आहे, मी बुजलो. मी बोलणं कमी केलं. जो पहिल्या बेंचवर बसायचा तो मागच्या बेंचवरती पळायला लागला कुठेतरी. एक दिवस वर्गात टीचरनी प्रश्न विचारला होता मॅथ्सचा. माझं मॅथ्स चांगलं आणि कुणालाच उत्तर येत नव्हतं. 150-200 मुलं तुम्ही टॉप मोस्ट मार्क घेऊन आलाय महाराष्ट्रातले आणि तुम्हाला एकालाही उत्तर येत नाही म्हणून टीचर डिवचायला लागले. मला उत्तर येत होतं पण माझी हात वरती करायची हिंमत नव्हती, कारण पुन्हा बोललो तर पुन्हा सगळे चिडवायचे आपल्याला. पण सर खूपच इरीला पेटले आणि चिडवायला लागले. शेवटी हात वर केला आणि उत्तर द्यायला सुरुवात केली. या पहिल्या संख्येनं दुसरीला बागलं ना आणि मग हिनं गुणलं ना. एवढं बोललो की सगळा क्लास हसायला लागला. सर पण हसायला लागले. म्हणले किती रे गावठी बोलतो तू. मनात आलं गावाकडनं आलोय तर गावठीच बोलणार ना. आणि ह्या सगळ्या प्रकरणातनं हळूहळू स्वतःला कॉलेजमधून कमी केलं जाणं. पण म्हणलं आपण अभ्यासात छान आहेत तर अभ्यासाकडे लक्ष देऊ. पहिल्याच परीक्षेमध्ये 2 पेपरमध्ये मी टॉपर पण आलो. छान मार्क मिळाले. आणि रिझल्टच्या वेळी 11वीची गोष्ट ही सगळी. रिझल्ट घ्यायला गेलतो. अभिमान होता की चला आपण अभ्यासात तरी भारी आहेत. 2 सब्जेक्टमध्ये टॉपर आलो. आणि तेवढ्यात एक मुलगी जी कायम टॉपर होती ती आली आणि निलय हाऊ डू यू प्रिपेअर फॉर द एक्झाम्स, कॅन यू गाईड मी करत समोर आली. धगधग धगधग व्हायला लागली ना. म्हणजे चुकीच्या कारणासाठी नाही बरं का, कुठल्या धगधग व्हायला लागली कारण ती इंग्लिश बोलायची फाड 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 आणि आम्हाला इथं मराठीची बोंब. हो, मराठी मीडियम मधून आलेलं. तिला मी एकच वाक्य बोलू शकलो, मला नाही इंग्लिश बोलतायत. आणि जे तिथून पळून गेलो. परत मी कॉलेजला बरेच दिवस पायच ठेवला नाही. त्या पिरियडमध्ये दुसरं एक खूप मोठं चॅलेंज होतं. पुण्यातनं मी हॉस्टेलला गेलतो ना. सो तिथंही भाषेवरनं हिंदी इंग्लिश येत नाही, चिडवलं जायचं, रॅगिंग व्हायचं. रॅगिंग इतक्या लेवलवरती व्हायचं की कित्येकदा तर कॉलेजच्या ग्राउंडवरती आम्हाला एखादं वस्त्र अंगावर ठेवून, मग ज्या अगदी अंडरपॅन्ट फक्त अंगावर ठेवून पळवलंय. आणि रॅगिंगच्या ह्या प्रकारात. आणि तो 11वीचा मुलगा. खूप पुजलो आम्ही त्यावेळी. रात्र रात्र रडलो. खूपदा इच्छा झाली की पळून जायचं. आणि बरोबर आलेले काही मुलं होती ना गावाकडनं, त्यातनं रोज बातमी यायची, हा सोडून पळून गेला, हा सोडून वैतागून पळून गेला. त्या सगळ्यात फक्त
माझ्या पप्पाचं एक वाक्य आठवायचं. पप्पा प्रिन्सिपल झालते बरं. आणि त्यांनी मला एक सांगितलं होतं, भैया आपल्या शाळेत बरीच मुलं येतात, उद्या तू पळून आला किंवा तू अयशस्वी झाला ना तर त्यांच्यासमोर मला काही बोलता येणार नाही. सो तुझ्या बापाची मान जर अभिमानानं उंच हवी असेल ना तर लढायचं, हरायचं नाही, जिंकून दाखवायचं. मी अभिमानाने 4 मुलांना सांगू शकतो की तुम्हीही लढा. आणि ते एका वाक्यासाठी लढलो, अभ्यास करत राहिलो. आणि मग एक टर्निंग पॉईंट आला ह्या सगळ्या बुजऱ्यातून. अजून ती भाषा बोलणं सगळं तसंच होतं. एक पुण्यातला मित्र जेऊरला आला होता माझ्याबरोबर. पुणे 30 सदाशिव पेठेतला होता. आणि खेळता खेळता शेजारी फॅन्ड्री आलं, डुक्कर ज्याला म्हणतो आपण. आणि तो घाबरला, ए नीलय हे काय आलंय बघ ना. आणि तो असं बोलला की सगळी मुलं हसायला लागली गावातली आणि त्याला चिडवायला लागली, ए नीलय करून. त्यावेळी एक लक्षात आलं, शहरातल्या मुलाला गावाकडं आलं की चिडवलं जातं. शहरातली मुलं वाईट नसतात. शहरातला मुलगा गावाकडं आला की त्याला गावाकडचेही चिडवतात. म्हणजे आपल्याला ज्या वातावरणात जायचंय त्यांच्यासारखं बनावं लागेल, त्यांच्यापेक्षा बेस्ट बनावं लागेल, तर ते आपल्याला स्वीकार करतील आणि कदाचित एक दिवस आपल्यापेक्षा ग्रेट मानून सन्मान पण करतील. आणि त्या दिवशी ठरवलं, आता पर्सनॅलिटी बदलायची, आता कम्युनिकेशन बदलायचं, बोलणं बदलायचं. बदललं पाहिजे ना. आपण नाही जर स्वतःला बदललं तर आयुष्य कसं बदलणार. म्हणतात ना, तूच आहे तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. आणि मग तिथून बदलायची स्ट्रगल चालू झाली. आता हा जो बदल तुम्ही तुमच्यामध्ये ठरवला करायचा की आता आपण बदललं पाहिजे, जिथं आपण जातोय तिथलं होऊन राहिलं पाहिजे, या बदलामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? सगळ्यात पहिलं होतं कम्युनिकेशन. म्हणजे फक्त इंग्लिश नाही, मराठी पण शुद्ध बोलता यायला पाहिजे, छान बोलता यायला पाहिजे. विचार तर होते, कारण पुस्तकं खूप वाचलेली होती. म्हणजे अगोदर विचार शब्द फॉर्म करतात, मग वेळ लागतो हो मराठी बदलायला, तुमची भाषा शुद्ध व्हायला. आज पण थोडीशी जुनी झलक दिसते आणि असावी पण, ती रूट्स आहेत ते बरोबर. मग इंग्लिश कम्युनिकेशन शिकलं पाहिजे, एक एक शब्द शिकला पाहिजे. 4 लोकांपुढे लिडरशिप करायची आहे, मोठं व्हायचं आहे, तर स्टेजवरनं हे बोलणं पुढे ट्रान्सफर झालं पाहिजे. लोकांपुढे डायरेक्टली बोललं की भीती यायची. मी स्टेजवरती रात्री 1-1, 2-2 वाजता जाऊन कॉलेजच्या स्टेजवरती जोरजोरात भाषणं द्यायचो. एकदा वॉचमन आला त्या काळी आणि म्हणला, हो सर काय करताय हे. म्हणलं, दादा सॉरी, लाज वाटते मुलांपुढं बोलायला, प्रॅक्टिस करतोय. तो म्हणला, बिंदास बोला, मी ऐकतो आणि टाळ्या वाजवतो तुमच्यासाठी. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून कम्युनिकेशन डेव्हलप केलं. कपडे बदलावे लागले, हेअरस्टाईल बदलावी लागली, कसं चालतोय, कसं बोलतोय. म्हणजे साधं बोलताना किंवा कुणाशी बोलताना असं तोंड असणं आणि तुम्ही कशा पद्धतीनं चेहरा करतायत, कशा बसतायत, हे सगळं तुमच्या कोणी मॅटर शिकवलं? कोणी शिकवलं सगळं तुम्हाला? हे पुस्तकं वाचली. कधी मूवी बघताना अमिताभ बच्चनच्या एखाद्या मूवीनं शिकवलं काय पर्सनॅलिटी आहे. नुसत्या टाळ्या वाजून नाही चालणार अमिताभकडे बघून. अमिताभ जे बेस्ट आहे ते आपल्यात उतरलं पाहिजे. आणि ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टी बघून समोरचा हा मुलगा खूप छान दिसतोय, कसा चालतोय, चला आपण आज अशी प्रॅक्टिस करू. कसा रुबाबदारपणा वाटतोय त्याच्यात, ह्या खूप छान बोलतोय, ती खूप छान बोलतीये. ह्यातनं बघून बघून शिकत शिकत चुकत धडपडत मी शिकत गेलो. आणि 5-7 वर्ष लागली हे सगळं बदलायला. मग स्टेजवरती बोलायला सुरुवात केली. कधी हसू झालं पण घाबरलं नाही. ठीक आहे, कालपर्यंत बोलायची हिंमत नव्हती स्टेजवर यायची, आज आलोय तरी कमीत कमी चुकलो तर चुकलो, हसले तर हसले 4 लोक. असं करत करत 3दा चुकलो, 4दा चुकलो, 8दा चुकलो, हळूहळू वाढत गेला. आणि आज जगाच्या समोर, कदाचित इंटरनॅशनल क्राऊडच्या समोर पण अस्खलित इंग्लिशमध्येही मी बोलू शकतो. आणि तोच गावाकडचा क्राऊड असेल तर त्यांच्या गावरान मराठीमध्येही मी त्यांच्याशी संवाद साधू शकतो. पण मग हे सगळं करताना सीएचं जे स्वप्न होतं ते कधी पूर्ण झालं? सीए मी 21व्या वयात झालो. एक गोष्ट ठरलेली होती. सीए करताना कुणीतरी मला सांगितलं होतं 24 तासात 48 तास अभ्यास करावा लागेल. म्हणलं, अरे हा काय प्रकार आहे. नाही म्हणे 16 तास अभ्यास करा, पण इफेक्टिव्हनेस एवढा पाहिजे की 1 तासात 3 तासाचा अभ्यास व्हावा. आणि तेवढे कष्ट केले. सकाळी 5 वाजून उठल्यापासून ते रात्री 12 पर्यंत गाडी चालायची. 3-4 दिवाळ्या पण घरी गेलो नाही, कारण निश्चय केला होता जर हात घातलाय ना ते मिळवून दाखवायचं. जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि त्या जिद्दी प्रवृत्तीमुळे 21व्या वर्षीच सीए होऊ शकलो मी. वा. मग सीए झाल्यानंतर पुढे? सीए झाल्यावर पहिल्यांदा ऑफिस जॉईन केलं, एका चार्टर्ड अकाउंटंटकडे जॉईन झालो. आणि सीएची फर्म अशी हुडकली जिथं अतिशय डिसिप्लिन आणि शिस्त आहे. कदाचित पहिलं काम ना तुमच्या आयुष्याला वळण लावतं. तिथलं बॉस टफ होते, सुहास बोरा सर.
ते सकाळी 7-7:30 गेलो तरी म्हणायचे काय निलय लेट हुए थोडेसे. रात्री 12ला जरी घरी चाललो तरी म्हणायचे क्या बात आहे आज जल्दी जा रहे हो आप. म्हणजे ती जी कष्टाची सवय लागली ना त्यांच्याकडे ती कामात आली. सो निलय एज्युकेशन ग्रुपची स्थापना केल्यावर लिटरली 20-21 तास कित्येकदा काम करावं लागलंय. आणि दॅट क्रेडिट गोज टू माय फर्स्ट जॉब. आणि ते जॉब करत करत मग CAच्या प्रॅक्टिसमध्ये उतरलो आणि मग पुढे एक वेळ जनरली असं होतं की आपण एकदा एका रांकेला लागलो की आपल्याला तिथली पुढे मोठी मोठी आव्हानं दिसायला लागतात. मग आपण आपली फर्म काढू असं वाटत असतं किंवा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जाऊन मोठी पोस्ट करू असं वाटत असतं. खूप जास्त पगार हवा असतो, इन्कम आपलं वाढावं असं वाटत असतं. मग हे सगळं ही यापेक्षा तुमच्या होत्या की नव्हत्या? 100% होत्या. आणि त्या दृष्टीनं मी स्वतःची फर्म काढली. फर्ममध्ये भरपूर छान इन्कम झाले. मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्सला मी गेलो आणि तिथं कामं मिळाली. भरपूर सुंदर आणि मोठी प्रॅक्टिस मी 2005-06 पर्यंत डेव्हलप केलेली होती. का सोडले एकदम अशी भस्कन? काय होतं ते लहानपणी किडे टाकलेले होते ना डोक्यात. शहीद भगतसिंग असू देत, वेगवेगळे गीतं असू देत, ह्या सगळ्याचं वाचन. सो एक चारित्र्य होतं की काहीतरी करायचं असं की ज्यातनं आनंद मिळावा आणि पावित्र्यही असावं, ज्यात चारित्र्याने काम करावं, ज्याचा समाजालाही फायदा व्हावा. कुठेतरी ना CAच्या प्रॅक्टिसमध्ये जशा जशा मोठ्या केसेस आल्या तसं लक्षात यायला लागलं की अरे बरेचसे ऑफिसर तर केसेसमध्ये काय अडचण आहे बघण्यापेक्षा तिथे देवाणघेवाण हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. म्हटलं आपण करतोय काय? लोकांना टॅक्सची ॲडजस्टमेंट कधी कदाचित टॅक्सच्या चोरीचीही डिमांड यायची. माहीत असायचं की पुढचे जे मोठे मोठे क्लायंट मिळालेले होते की आलेला पैसा ब्लॅकचा आहे किंवा 2 नंबरचा आहे, पण त्या पैशाला सजवून व्यवस्थित ही दाखवणे ही जबाबदारी असायची. मग काही कामांना नाही म्हटलं तर फीज नाही मिळायची. आणि नाही म्हटलो कुठंतरी तो एक गिल्ट यायला लागला मनात की अरे एवढं शिकून काय करतोय आपण. गव्हर्नमेंटला ताकदवान करायच्या ऐवजी ह्या प्रॅक्टिसमधून कुणाला फायदा होतोय? फक्त कदाचित जे ब्लॅकचा पैसा कमवत आहेत त्यांना सेवा पुरवावी लागते. चांगलेही क्लायंट होते, असेही होते. सो ह्याच्यात द्वंद्व निर्माण व्हायला लागलं आणि थोडासा गिल्ट यायला लागला. असं वाटायला लागलं की असं काहीतरी काम करू ज्यानं समाज निर्माण होईल. पण मग वाय एज्युकेशन? एज्युकेशन एकतर आई बाबा लहानपणापासून घरात एज्युकेशनचं वातावरण. त्यात एक छोटासा वेगळा एक किस्सा घडला होता. अल्मा मॅटर नावाचा एक ग्रुप जॉईन केला मी, जिथे मेडिटेशन वगैरे आम्ही शिकायचो. तिथे एक वक्तृत्व स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये विषय होता की मी भारत कसा घडवीन आणि तिथं मी एज्युकेशनवरती बोललो. मला अवॉर्ड मिळालं. पण अवॉर्डच्या वेळी ना तिथं जे गुरु होते ना ते म्हटले तू छान बोललास ह्याच्यासाठी तुला अवॉर्ड, पण मला आज तुझी लाज वाटते एका गोष्टीसाठी. दुसऱ्यांना सांगणं सोपं आहे रे, तुम्ही शिक्षणात उतरा. हिंमत आहे तर तू उतर ना, तू बदल करून दाखव ना. दुसऱ्यांना काय सांगतोयस की तुम्ही एज्युकेशनमध्ये उतरा, तू नाहीच का उतरू शकत. आणि ती एक पहिली सुरुवात होती. आणि मग तिथून थॉट प्रोसेस चालू झाली की खरंच आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याच्यात गेले 1-2 वर्ष. या 1-2 वर्षामध्ये शिक्षणाबद्दल काय थॉट्स आले मनात? शिक्षण असं पाहिजे ज्यानं आदर्श समाज निर्माण झाला पाहिजे. सुरुवात तर हे पुस्तकी आहे सगळं? नाही ना, हे पुस्तकी कुठे खरंच. हे खोटं वाटतंय आता. आदर्श काय सगळं आता म्हणजे मला असं हवंय तुमच्याकडनं उत्तर की हे सांगायला सोपं आहे की बिल गेट्स घडवले गेले पाहिजेत किंवा अशी मोठी माणसं घडवली गेली. काय घडवलं गेलं पाहिजे अपेक्षा झाल्या, पण आजचं शिक्षण त्यापेक्षा पूर्ण करत आहे का? एक मग जर जेव्हा एक CA झालेला माणूस निकराने ते अव्हेरून शिक्षणामध्ये वळतोय तर असा काय बदल तुम्हाला वाटला की आजूबाजूला जे चालू आहे हे नको, आपण ह्याच्यामध्ये आणखी काहीतरी आणलं पाहिजे, हे मिसिंग आहे शिक्षण पद्धतीमध्ये, असं काही तुमचे एक थॉट्स असतील ना, ते काय होते? माणूस स्वतःच्या आयुष्यातूनच सगळं बघतो. मी तुम्हाला जसं म्हटलं की CA कडून एज्युकेशनकडे यायची प्रेरणा ती लहानपणाच्या पुस्तकातून होती, जिथून मी समाज शिकला होता, जिथून मी चारित्र्य शिकलं होतं. सो हेच चारित्र्य म्हणजे शिक्षणच होतं ना. संस्कार म्हणजे शिक्षणच ना. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी नाही. आई बाबा काय म्हणतायत, आजूबाजूची 4 लोक काय म्हणतायत, ह्या सगळ्यातून जे मिळतं ते शिक्षण. बरोबर. म्हणजे घरात एक खालून म्हातारी वयस्कर आजी चालली होती आणि तिला काही लहान मुलं दगड मारत होती स्कूलमधून येणारी. मी त्या मुलांवरती ओरडलो, ती मुलं हसत हसत पळाली. मलाही त्यांनी 2-4 शिव्या दिल्या जाताना. आणि आत आलो की का मुलं अशी वागतायत छोटी छोटी. तर माझी छोटी मुलगी ना देवापुढे हात जोडून विनंती करत होती
की देवा या बाहेरच्या आजींना चांगलं कर ना आणि त्यांना रोज खायला देत जा ना काहीतरी छान. आणि तिनं मम्मीला मागितलं की मला काहीतरी दे, मी आजींना देऊन येते. हा फरक का झाला? हा फक्त शिक्षणामुळे झाला. तिच्या कानावरती जे पडलं ते, आणि शिक्षणातूनच घडतो हो माणूस. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी नव्हे, पुस्तकी नाही. मला मला आजूबाजूचं जे वातावरण आहे हे सगळं. तर मग तो थॉट प्रोसेस चालू झाला की माणसाला आदर्शही घडवलं पाहिजे जेणेकरून समाज छान होईल. आणि असंही शिक्षण दिलं गेलं पाहिजे ज्यानं त्याच्यामध्ये सामर्थ्य निर्माण होत आहे. तो फेल नाही झाला पाहिजे लाईफमध्ये. हो, किती अभ्यास करतात ही MPSCची मुलं. CAचा फॉर एक्झाम्पल घ्या. आमच्या वेळी 1800 पैकी 12 मुलं आम्ही बोध ग्रुपला पास झालो होतो. जे फेल होतात त्यांचं काय? कितीतरी कष्ट केलेले असतात. मग जर कष्ट करतोय, मेहनत करतोय, तर तो आयुष्यात काहीतरी छान झाला पाहिजे. आणि हे त्याच वेळी शक्य होईल ज्यावेळी एकाच गोष्टीमागे सगळे पळणार नाहीत. त्यांची आतून स्ट्रेंथ डेव्हलप होईल आणि ते विविध क्षेत्रांमध्ये काम करायला लागतील. सो असं शिक्षण द्यावं की ज्यानं त्यांच्यात सामर्थ्य निर्माण होईल. याकडे मी मुलांमध्ये सामर्थ्य निर्माण होईल हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. सर, असं आहे की हेतूबद्दल शंका नाही तुमच्या, किंवा जो कोणी एखादा माणूस म्हणतो की मला हे करायचंय ते चांगलंच करायचं असतं त्याला. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली, रादर अनफॉर्च्युनेटली, 2005-2006 पासूनचा पुढचा काळ जो पाहतो, शिक्षण क्षेत्राकडं खूप साशंक नजरेनं बघितलं जातं. हो, आजकाल खरं तर सर्व क्षेत्रांकडेच सर्वच, पण शिक्षण खूप बेसिक आहे. कारण इथं माणसं घडवली जातात ना. शिक्षणामध्ये माणसं घडवण्याची ताकद असते. तेव्हा आत्ता जेव्हा मी आजूबाजूला बघतो, म्हणजे 2005-06 नंतरचीच गोष्ट आहे, तेव्हा मला तो बाजारच दिसतो. हो, म्हणजे त्यातलं मूल्य कमी वाटतं मला. म्हणजे प्राइस जास्त वाटते, व्हॅल्यू कमी वाटते. शिक्षण सेवक कमी झाले आणि शिक्षण सम्राट जास्त घडले. करेक्ट. मग अशा केसमध्ये जेव्हा तुम्ही हे सुरू करायचं ठरवलं, तेव्हा आपण असे नाही आहोत, ह्याची जी एक लाईन असते मधली, ती लाईन काय होती? पहिली लाईन होती की शिक्षण आपल्याला चारित्र्याचं द्यायचं आहे. कुठलाही मुलगा येतोय तर तो हे घ्यायला, स्वीकार करायला तयार असला पाहिजे. हे शिक्षण धंदा किंवा पैसा म्हणून झालं नाही पाहिजे. म्हणजे पैसा मिळतोय, काही पण ॲक्सेप्ट कर रे, कॉप्या करतोय चालू देत, नाही येतंय कॉलेजला चालू देत, कसाही वागतोय मला काय फरक पडणार आहे, त्याच्या आयुष्याशी मला काय घेणं देणं, जाऊन दारू पितोय का, बाहेर येऊन टाइमपास करतोय का. बघा ना आजकाल वातावरण, कित्येक कॉलेजेसला तुम्हाला दिसेल की बाहेर मुलं काय करतात ह्याच्याशी, इव्हन कॉलेजच्या वातावरणात. आता तर कॉलेज राहिलेलीच नाही आहेत. राहिलेली नाही. कॉलेजला कोण जातच नाही आता. सगळे प्रायव्हेट ज्या ट्युशन्स असतात. हो, म्हणजे पण कॉलेजेस मात्र चालू आहेत. म्हणजे तो मुलगा कॉलेजला येतोय का नाही ह्याचीही कुणाला फिकीर नाही. आम्ही त्या सिस्टम्स आखल्या पहिल्यापासून की माझ्याकडे यायचंय ना तर तरच या, जर तुम्हाला खरं तयार व्हायचंय. 90% अटेंडन्स द्यावा लागेल. आणि कदाचित कॉलेजमध्ये आम्ही एकमेव आहोत असे की जो रोजचा प्रत्येक लेक्चरचा अटेंडन्स घेऊन त्याला काउन्सिलिंग करतो. चिडत नाही, आम्ही ओरडत नाही. मुलं मोठी असतात पण त्याला समजावून सांगतो, अरे हेच तर वय आहे, हे जे शिकशील ना आत्ताच्या 3-4 वर्षात 12वी नंतरच्या, ते आयुष्यभर पुढची 50 वर्ष ह्याच्यावर डिपेंड आहे. तुला आत्ता शिस्त लागली पाहिजे, मजा करूयात आपण. तुम्ही जे म्हणालात की सामर्थ्य आलं पाहिजे मुलामध्ये, एक मगाशी तुम्ही जे म्हणालात की शिक्षण फक्त पुस्तकी नाहीये तर सर्व समावेशक समाजाकडनं जे मिळत असं ते सुद्धा त्याच्यात येतं. मग तुमच्या कोर्सेसमध्ये किंवा तुमच्या शिक्षण पद्धतीमध्ये यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत? पहिली गोष्ट सामर्थ्य, हे तर गरजेचं आहे. म्हणजे माझं शिक्षण सगळं बिझनेस आणि कॉमर्स ह्या क्षेत्रातलं. म्हणजे जो बिझनेस शिकायला येतोय त्याला बिझनेस करता यायला पाहिजे, त्याला मार्केटिंग करता यायला पाहिजे, त्याला पैसा कळायला पाहिजे, पैसा उभा कसा करायचा, स्टाफला रिस्पेक्टफुली कसं वागवायचं, त्यांना इन्स्पायर करून कामं कशी करून घ्यायची, गरज पडली तर इम्पोर्ट एक्सपोर्ट कसे करायचे, जगाच्या बाहेर जाऊन आपल्या ब्रँचेस कशा स्थापन करायच्या. अहो, एक मॅगडी जर इथे येऊन त्यांचे बर्गर विकू शकतो तर आपला वडापाव जगाच्या कानाकोपऱ्यात कसा पाठवायचा, त्या सगळ्याचं ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे. मानसिक ताकद, तो कॉन्फिडन्सही आला पाहिजे. आणि ग्लोबल लेवलपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं, AIच्या सपोर्टनं, टेक्नॉलॉजीनं कसं पोहोचलं पाहिजे, हे सगळं ट्रेनिंग बिझनेस असेल तर. बरोबर. किंवा कॉमर्समध्ये जर त्याला जॉब करायचा आहे, त्याला फायनान्समध्ये रिअल कामं काय असतात, अकाउंट्समध्ये काय कामं असतात, शेअर मार्केटला काय करावं लागतं, बँकिंगला, ही कामं त्यांना जमली पाहिजेत. एक साधी गोष्ट बघा ना तुम्ही, आजकाल सगळं काम कॉम्प्युटरवर केलं जातं. तुमच्याही फर्ममध्ये अकाउंटचा माणूस असेल, काम कॉम्प्युटरच करतो ना. म्हणजे त्याला कॉम्प्युटर शिकवला गेला पाहिजे.
पण दुर्दैवाने आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 5 वर्षात मिळून कदाचित त्या मुलाला 30-40 तासच कॉम्प्युटरवरती बसायला मिळतं आणि ट्रेनिंग मिळतं. हा मुलगा कसा तयार होईल लाईफला? कधी कधी आम्ही हसून म्हणतो की तुला घोडा चालवायचा आहे आणि तुला खुर्चीवर बसून म्हणताय टगडक टगडक कर. असं झालं हो ते. सो आम्ही कॉम्प्युटरच्या लॅब्स एवढ्या उभ्या केल्या की मुलाचा 50% वेळ त्या ग्रॅज्युएशनमधला हा कॉम्प्युटरवरती गेला पाहिजे, लेटेस्ट सॉफ्टवेअर शिकले पाहिजेत. ह्यातनं टेक्नॉलॉजिकल नॉलेजचं सामर्थ्य निर्माण झालं. पण एवढंच सामर्थ्य निर्माण करून चालत नाही. कम्युनिकेशन डेव्हलप झालं पाहिजे, पर्सनॅलिटी. 4 लोकात गेल्यावर प्राऊडली त्याने शेक हँड केला पाहिजे, कसं बसायचं, कसं बोलायचं. आणि आम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस चालू केली. आणि अगदी मराठी मीडियममधलीही मुलं असोत, नाहीतर कॉन्व्हेंटचीही मुलं असू द्यात, ही सगळी इम्प्रूव्ह व्हायला लागली हळूहळू. हो सर, कॉन्फिडन्स येतो ह्या मुलांना. एक सागळे म्हणून एक स्टुडंट होता माझा, मराठी बोलता येत नव्हतं त्याला मी ॲडमिशन नाकारली. अरे म्हटलं तुला मराठीच बोलता येत नाही, बोलायचं काय, कुठल्या भाषेत बोलता येत नव्हतं. म्हणजे रेग्युलर मला द्या ना ॲडमिशन, ही भाषा अशी म्हणजे नीट बोलता येत नव्हतं, धड बोलता येत नव्हतं म्हणूयात त्याला. आणि तो ज्यावेळी कोर्स कंप्लीट केला त्यावेळी 1200 मुलांपुढं 3 मिनिटं तो इंग्लिशमध्ये बोलला होता. हा जो शायनेस जाणं, कॉन्फिडन्स येणं, प्रॅक्टिसनी आणि मनाच्या उभारणीनी ह्या दोन्ही गोष्टी साध्य होतात. आणि तेवढं पर्सनल अटेन्शन देतो त्याच्यासाठी एकमेव कॉलेज आहे असं सर की जिथं आम्ही एका वर्गात 30 नाही तर 40 मुलं घेतो. 100, 150 मुलं असली की मी ज्या कॉलेजमध्ये होतो कुणाचंही लक्ष नसायचं आम्ही जातोय का नाही कॉलेजला, आम्ही बोलू शकतोय का नाही. इथं 30-40 मुलांमध्ये आमचे शिक्षक पर्सनल अटेन्शन देऊ शकतात. सो ह्याच्यामुळं त्याचं सामर्थ्य निर्माण होतं, ज्याला आपण कॅपॅबिलिटी म्हणतो, स्किल्स म्हणतो. हा पार्ट निर्माण होतो. आणि तुम्ही दुसरा पार्ट विचारलात बोलताना की त्याची जी ऑलराऊंड डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी काय करतात, कारण ह्याच्याबरोबर त्याची विचार क्षमता म्हणतात ना की मनाचं सामर्थ्य निर्माण व्हावं, चारित्र्य निर्माण व्हावं. कारण उद्या जॉब असो किंवा बिझनेस असो, ग्रोथ कधी मिळते माहिती आहे का, जेव्हा तुम्ही मनाने पवित्र आहेत. म्हणजे एखादा साध्या भाषेत दुधात पाणी मिसळून जर दूध विकत असेल किंवा भेसळ करून कुठल्या अन्न देत असेल, थोडे काळ चालेल हो. एका काळानंतर समाजाला कळतं आणि तेच मोठे होतात जे प्रामाणिकपणे. कदाचित टाटांना का रिस्पेक्ट आहे आज, का इन्फोसिसला आज आपण नारायण मूर्तींना ते रिस्पेक्ट देतो, कारण इथिक्स पण आहेत, व्हॅल्यूज पण आहेत ह्या सगळ्याच्या. इव्हन तुम्ही जॉबमध्ये बघा, मला एंट्री चांगल्या येत आहेत कॉमर्समधलं म्हणून किती पगार देतील, 15,000 20,000 नाही, अजून एंट्री मी भारी करतो. काय भारी करशील, काय चांदी टाकणार आहे, सोनं टाकणार आहेस एंट्रीवरती तू. त्याच्या पुढे जाऊन ना मी जबाबदारी घेतो, माझ्या टीमला छान हँडल करतो, त्यांना इन्स्पायर करून काम करून घेतो. संस्थेला ज्यावेळी गरज आहे तेव्हा मी गरज पडली तर एक्स्ट्रा वेळ बसेन, चोऱ्यामाऱ्या करणार नाही पण जबाबदारीनं करेन. अशी जी मुलं होती ना निलयाची, त्यातली काही मुलं आज 50, 60, 70 लाखाच्या सॅलरीवरती आहेत, काय वार्षिक सॅलरी. आणि ती जवळजवळ सगळी अशी आहेत ज्यांच्यामध्ये इथिक्स आहेत, व्हॅल्यूज आहेत. आणि हे चारित्र्य पण निर्माण करावं लागतं. किती छान. हो, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो सर की फेल्युअर जे असतात, अपयश पचवता आलं पाहिजे 100%. आणि अपयश म्हणजे काय अगदी वरनं खाली आलं पाहिजे असं नाही, छोटी छोटी अपयश असतात. पण आजकालच्या मुलांना ते पचवणं फार अवघड झालंय. हार नको असते आणि प्रत्येक गोष्टीत पहिले यायचं असतं. तुमच्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा ही जी एक टेंडन्सी आहे की अरे अपयशानं काही आयुष्य बदलत नाही, ठीक आहे ते पचवायचं आणि पुढे जायचं असतं. हे जे फेल्युअर पचवणं आहे ना, हे किती आता मॅटर करतं आणि तुमच्या या कोर्सेसमध्ये याला काही स्कोप आहे का, याबद्दल तुम्ही मुलांशी बोलता का? हो, आमच्याकडे ना एक सेक्रेड लेसन म्हणून प्रकार घेतला जातो. बरं. त्या सेक्रेड लेसनमध्ये फक्त फेल्युअरच नाही, डिसिजन मेकिंग असेल, इमोशन मॅनेजमेंट असेल, रागावरती कंट्रोल कसा करायचा, लव्ह मॅरेज चांगले की अरेंज मॅरेज, दोन्हीचे फायदे काय, खरंच काय करावं ह्यातलं. अहो हे सगळे बेसिक कन्फ्युजन असतात हो. अगदी कॉपी करणारी मुलं सुरुवातीला विचारलं की तुमच्यातली खरंच प्रामाणिकपणे सांगा रे किती जणांनी आजपर्यंत कॉपी नाही केली आहे, तर ती मुलं हार्डली 1-2 भेटतात मला की ज्यांनी कॉपी नाही केलेली आहे. आणि अगदी टॉप कॉलेजला पण मी हे प्रयोग केले बरं का. त्यातले मुलं मला कायम म्हणतात, सर लहानपणापासून एकच सांगितलं आहे, मार्क मिळवायचे, मग त्याच्यासाठी काहीही केलं तरी आईबाबांना मार्क पाहिजे, टीचरला मार्क पाहिजेत, हे करू नकोस हे कोणीच सांगितलं नाही. सो तसंच ना तुम्ही जे फेल्युअर्स म्हणताय ना, त्याला भिडायचं कसं, त्याला लढायचं कसं, हे कधीच कुणी शिकवलं नाही.
शिवाजी महाराज आपल्याला जे शिकवले गेले ना पुस्तकांमध्ये, अफजल खानाची स्टोरी आपल्याला शिकवली गेली, पण अफजल खान आपल्यापेक्षा मोठा असला तरी लढायचं कसं, त्याच्यासाठी तयारी कशी केली शिवबांनी, ती तयारी तुमच्यात घुसली पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचंय, शिवाजी महाराज फक्त पुस्तकात राहता कामा नयेत, ते नसात उतरले पाहिजेत, ते जगला पाहिजे त्यांच्या प्रत्येक कथातून. म्हणजे औरंगजेबाने जेव्हा पकडून नेलंय, शिताफीने आयडिया कर, सोल्युशन ओरिएंटेड विचार कर आणि तिथून पळून कसं जायचं ह्याच्यावरती काम कर. डायरेक्टली तुम्ही तिथं लढणं, तुमच्याकडे त्यावेळी अवजारं नव्हती, ती सनद नव्हती तुमच्याकडे, तसे विचार कर आणि ह्यातनं मार्ग काढ. पकडलंय ना, झालं, ते पण एक छोटंसं फेल्युअरच होतं ना, पकडलंय त्यांनी आता, तर आता मार्ग, म्हणून ते महाराज घडले. या सगळ्यामध्ये शिक्षण काळानुसार बदलायला हवं. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे एकदा पुस्तक छापलं की पुढची 5-6 वर्ष त्यात काही घडतच नाही, तीच पुस्तकं वापरत असतो आपण. इकडं व्यावहारिक जग खूप पुढे गेलेलं असतं आणि आपण तेच करत असतो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असं माझं मत आहे. मी काय शिक्षण तज्ञ नाही, पण सांगतो. आणि तुम्ही जेव्हा असे कोर्सेस तयार करता किंवा शिक्षणाबद्दल अशा पद्धतीने बघता, तेव्हा हे जे अपडेट होणं आहे की 2008-9 साली परिस्थिती वेगळी होती, तेव्हाचे करिअरचे ऑप्शन्स वेगळे होते, आता खूप बदललेत. म्हणजे 2015 साली वेगळे असतील, कोविड नंतर खूप बदललं असेल, आता तर AI आलेलं आहे, त्याचे वेगळे चॅलेंजेस आहेत. तर तुम्ही हे अपडेट कसे होता करिअर वाईज? आपण तर 4-5 वर्षाची गोष्ट करताय. आत्ताचा काळ बघितला ना, तर मागच्या 2 महिन्यापूर्वी जे AI देत होतं त्याच्यापेक्षा 5 पट रिझल्ट आता 2 महिन्यात द्यायला लागले. दर 2-3 महिन्याला टॅक्सेशनमध्ये चेंजेस होतात, कायद्यांमध्ये बदलाव येतात. एवढ्यात पण पाहिलं असेल तुम्ही. आपल्याला मुलांना जर फ्युचरसाठी तयार करायचंय तर त्यांना लेटेस्ट नॉलेज दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून एक गोष्ट आम्ही केली जाते की बुक्स आमच्याकडे लिटरली दर 6 महिन्याला रिराईट केली जातात. आणि तेवढंच नाही, त्या 6 महिन्यात जर नवीन काही बदलाव आले तर त्याच्या सप्लिमेंट्स देऊन त्या मुलांना शिकवलं जातं. अच्छा. आणि बरोबर एकदा बेसिक कॉन्सेप्ट वरती तयार केलं ना, तर पुढे येणारे बदल पुढच्याही करिअरमध्ये कसे वाचायचे आणि कसे अप्लाय करायचे ह्याच्यासाठीही त्यांना तयार केलं जातं. म्हणून ना आजपर्यंत 10,000 जी काही मुलं होती ना, ती सगळी आम्ही यशस्वी करू शकलो. सगळी? हो. काय सांगता? आता सगळी म्हणजे कुठली आहे? 100% ती जी कॉलेजला रेग्युलर बऱ्यापैकी येत होती. आता जो एखादा 40-50% येतोय कॉलेजला, त्याला मी काय साक्षात देव पण काही करू शकणार नाही. पण जी निलयामध्ये 80-90% पण रेग्युलर होती ना, ती सगळी मुलं लाईफमध्ये काही ना काही छान करतात. तुम्हाला आता काय वाटतंय की इतके वर्ष तुम्ही आता 2008 पासून हा सगळा ग्रुप सुरू केला आणि शिक्षण सुरू आहे, आता जे शिक्षण शाळेमध्ये चाललंय 9वी 10वी 8वी 9वी 10वीच्या मुलांना, जे शिक्षण 11वी 12वी मध्ये सुरू आहे, त्यामध्ये काय बदल करायला पाहिजे असं वाटतंय? काय गोष्टी इनकॉर्पोरेट करायला पाहिजेत? कसं असायला पाहिजे शिक्षण? तर पहिली गोष्ट, NEPने काही सुधाराव आणले, नवीन काही बदल आणले. त्यातला एक मोठी गोष्ट व्हॅल्यू एज्युकेशन त्याच्यात ऍड झालेलं आहे. हे जर ऍक्च्युअल डिलिव्हरी चालू झाली. पुण्यातल्या एका शाळेच्या अलुमनी प्रोग्राम समोर मी बोलायला गेलो होतो. त्या प्रोग्राममध्ये 90% मुलांनी सांगितलं की आम्ही चुकीचं काही करत नाहीये आणि त्याला क्रेडिट आहे, आमच्या शाळेमध्ये रोज अर्धा तास व्हॅल्यू एज्युकेशनवरती शिक्षण दिलं जायचं. सो ही एक गोष्ट जर बदलली ना, की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऍड केल्या, एक नागरिक म्हणून तुमचे काय कर्तव्य आहे, स्वच्छता ठेवायची इथपासून ते फेल्युअर फेसिंग पर्यंत, तर लहानपणीच मुलं कोवळ्या वयात तयार व्हायला लागतात. 9वी 10वी पासून नाही, हे शिक्षण कदाचित 2री 3री पासून चालू झालं पाहिजे. सर हा एक बदलाव. आणि दुसरं प्रॅक्टिकल एज्युकेशन. AI येऊ देत ना स्कूलपासून, रोबोटिक्स आले पाहिजे, ड्रोन कसे बनवायचे, मिसाईलच्या टेक्नॉलॉजी, हे सगळं जर लहानपणापासून आलं, तुम्ही रिसर्चला तुम्हाला वाव दिला गेला मुलांना आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी काय क्रिएट करताय त्याच्यावरती तुमचं मूल्यांकन केलं जाईल, व्हॅल्युएशन केलं जाईल, तर ती मुलं रिसर्चकडे वळतील, मार्क्सकडे नाही फक्त. आणि मग एक नवीन एरा चालू होईल जिथं कदाचित चायनाला पण आपण मागे सोडू शकू. तेवढी ब्रेन्स भारतातल्या लोकांकडे नक्की आहेत. शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबू. या सगळ्यामध्ये तुम्ही सोलापूरमधून आलेला आहात, मेहनत करून आला, तुम्हाला तसं पोषक वातावरण नव्हतं पण तुम्ही बदललात. सुदैवानं तुमचे शिक्षक आईवडील होते, त्यामुळं घरी तसे आर्थिक बाजू बरी असेल, अगदीच हालाखीची नसेल. पण आपल्याकडे असे अनेक मुलं आहेत की ज्यांचं टॅलेंट आहे असतं,
पॅशन असतं, टॅलेंट असतं, कुवत असते, फक्त पैसे नसतात, कारण ते आपल्या हातात नसतात. अशी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळी प्रयत्न करता का, काही सवलती असतात का, किंवा त्या मुलांना पण पुढे येण्यासाठी निलय एज्युकेशन काही करतं का? निलय एज्युकेशनमध्ये काही मुलांना उडान म्हणून एक स्कॉलरशिप आम्ही देतो. बरं. जी मुलं खरंच गरीब आहेत पण कष्टाळू आहेत आणि हुशार आहेत, त्या मुलांचं 30 मुलांचं एज्युकेशन निलया दरवर्षी फ्री करतं. पूर्णतः एज्युकेशन फ्री दिलं जातं. ही एक बाब झाली. आणि दुसरी बाब, त्याच्यावरतीही जरी काही मुलं गेली आणि त्यांना स्कॉलरशिप मिळू शकली नाही, अहो सर, आज पुण्याच्या सेंटर भागात आहे निलया, आजूबाजूला लक्ष्मी रोड आहे, तिथं 3-4 तासासाठी जॉबला गेलं ना तर एकतर पैसाही मिळतो, दुसरी गोष्ट अनुभव पण मिळतो, कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. जर जिद्द असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही आज काहीही तुम्हाला कमी पडत नाही. आणि अशी मुलं होती ज्यावेळी मी फ्री द्यायचो नाही ना, ही उडान नव्हती माझ्याकडे, माझीही सुरुवात होती, त्यावेळी कित्येक मुलं होती ज्यांनी कष्ट करून 4-5 तास जॉब करायचा आणि उरलेल्या वेळात निलया शिकायचं आणि आयुष्यात मोठी झालेली आहेत. सो जर ठरवलं ना मुलांनी की मला ग्रेट व्हायचं आहे आणि कष्ट केले, योग्य मार्गावरती गेले, तर जगातली कुठलीही ताकद त्यांना अडवू शकत नाही सर. आता बोलता बोलता तुम्ही सॅक्रेड लेसन्सची माहिती दिली, मला ते इंटरेस्टिंग वाटते. पण मग या निमित्तानं मला थोडंसं पुढे जाऊन असं विचारावं वाटतं की नेमके कोर्सेस काय आहेत तुमच्याकडे, म्हणजे कुठल्या मुलांना शिकवता तुम्ही, कुठल्या ब्रँचेसमध्ये शिकवलं जातं, ही माहिती द्या ना जरा, काय आहे त्याच्यामध्ये? आम्ही काही आधुनिक कोर्सेस चालू केले जिथं प्रॅक्टिकलला आम्ही डिग्रीची जोड दिली. सो त्याच्यामुळे प्रत्येक कोर्समध्ये आम्ही ड्युअल डिग्री देतोय, त्याच्याबरोबर आम्ही 100% प्रॅक्टिकल दिलं आणि कोर्सेस एवढे छान देतोय, त्याच्यामुळे प्रत्येक कोर्सबरोबर ना जे सांगतोय त्या कोर्सेसला आम्ही 100% प्लेसमेंटचा ॲश्युरन्स देतो आणि होतात पण मुलं प्लेस, किंवा जॉबचा ज्यांना बिझनेसला जायचं आहे ते 100% बिझनेस रेडी होतात. तर 12वी नंतर ज्यांना ग्रॅज्युएशनला जायचं आहे, कॉमर्समध्ये 2च ऑप्शन आहेत, एक तर BBA आणि BCom. सो पहिला कोर्स तसा तयार झाला ज्याला आम्ही नाव दिलं स्मार्ट BBA, जिथं BBA बरोबर तुम्हाला आम्ही प्रॅक्टिकल शिकवतोय, पूर्ण बिझनेसचं ट्रेनिंग दिलं जातं. ज्यांना म्हणजे अंबानी व्हायचं स्वप्न आहे, बिझनेसमन व्हायचं आहे, किंवा स्वतःचा स्टार्टअप चालू करायचा आहे, फॅमिली बिझनेस रन करायचा आहे, त्यांना किंवा ज्यांना बिझनेसमध्ये मॅनेजमेंट लेवलचे जॉब मिळवायचे आहेत, त्यांच्यासाठी हे 3 वर्षाचं फुल टाईम ट्रेनिंग, जिथं बिझनेसचं प्रत्येक अंग, मार्केटिंग, फायनान्स, HR, इम्पोर्ट एक्सपोर्ट, डिजिटल मार्केटिंग, लेटेस्ट AI टेक्नॉलॉजीज, सगळं त्यांना फुल्ली ट्रेन केलं जातं 3 वर्षात. त्याच्यामुळे ही मुलं पुढं ग्लोबल एज्युकेशनला जातात, CFAला जातात आणि खूप हाय लेवलला ही मुलं क्रिएट होतात. दुसरा एक आम्ही वेगळा कोर्स आणला BComचा, स्मार्ट BCom बरोबर प्रॅक्टिकल ॲड केलं. 1 वर्षात ह्या मुलांना आम्ही प्रॅक्टिकली कम्युनिकेशनपासून सॉफ्टवेअरपर्यंत सगळ्यात रेडी करतो आणि 1 वर्षातच ह्यांना इंडस्ट्री एक्सपोजरला बाहेर पाठवतो. इंडस्ट्री टाईड अप कोर्स असल्यामुळं हा मुलगा 1 वर्षानंतर BCom करता करताच 3 ते 5 लाखाचं उत्पन्न कमवतो, BCom बरोबरच. पण त्याला थोडा वेळ दिला जातो. हो, कारण जेवढा वेळ लागतो ना BCom शिकायला, ते शिक्षण सकाळच्या काही तासांमध्ये होऊ शकतं किंवा सॅटर्डे संडेला आरामात होऊ शकतं. अहो, बाहेर तर लोक अगदी 4-5 दिवस अभ्यास करतात परीक्षेच्या आधी आणि BCom अपियर करतात. सो ते 2 वर्षे इंडस्ट्री टाईड असल्यामुळं एक्सपोजर मिळतंय, जॉब मिळाला, आणि ही मुलं वयाच्या 25-26 पर्यंत पायावर सेटल झालेली असतात, 10-12 लाखाच्या सॅलरीला पोहोचलेली असतात. काही मुलं MPSC UPSCला जातात, 1 वर्ष शिकून पुढे 2 वर्ष वेळ आहे, सो मास्टरी तयार झालेली असती, कम्युनिकेशन झालेलं असतं. तर हा स्मार्ट BCom कोर्स अतिशय फायदेशीर आहे. ज्यांना इव्हन CA-CS ला जायचं आहे, MPSC UPSC करायचं आहे, बँकिंगला जायचं आहे, किंवा ज्यांना इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, हे 2 कोर्सेस 12वी नंतरचे. आणि त्याच्यानंतर काही ऑप्शन्स आहेत की जे UG आणि PG साठी आहेत. ग्रॅज्युएशन झालेल्यांना आमच्याकडे एक स्मार्ट MBA आहे, जो MBA बरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिनान्स अँड फिनटेक देतो. तिथेही पूर्ण प्रॅक्टिकल तयार करून मुलांना खूप सुंदर जॉब लागतात, कारण त्याच्यामध्ये कम्युनिकेशन आलं, ऑलराऊंड डेव्हलपमेंट आली, आणि MBA अतिशय अफोर्डेबल फीजमध्ये खूप हाय लेवलचं MBA त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. आणि त्याच्याबरोबरच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा फिनान्स अँड फिनटेक ज्यांना MBA नको आहे ते सेपरेटली करू शकतात. निलयाने एक वेगळंही सेगमेंट चालू केलं. अगदी BCom BBA जी मुलं बाहेरच्या कॉलेजला करतायत त्यांना लक्षात येतं की अरे काहीच वेळ नाही लागत आहे, वर्षानुवर्षे 3-3 वर्ष बाहेर चाललीत आपल्या लाईफची. त्या मुलांना आम्ही अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमाज प्रोव्हाइड करतो, फायनान्स मॅनेजमेंट आणि अकाउंट्स मॅनेजमेंट, टॅक्स मॅनेजमेंटमधले. 1 वर्षाचा तो डिप्लोमा करून मुलं
12 15 20 लाख सॅलरीपर्यंत 2-3 वर्षात पोहोचतात. सो अशा पद्धतीचे 12वी नंतरचे पोस्ट ग्रॅज्युएटचे आणि UG बरोबरचे काही कोर्सेस आहेत आणि ह्या कोर्सेसची एकच खासियत 100% प्रॅक्टिकल दिलं जातं, 100% सक्सेस आणि लाईफ पण तिथे क्रिएट. आता या सगळ्यामध्ये सक्सेस आणि लाईफ म्हणजे प्रॅक्टिकल मला कळलं की तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज देताच, पण याच्यामध्ये सक्सेस आणि लाईफ कसं मॅनेज करताय हे सगळे कोर्स चालू असताना? सक्सेससाठी अगोदर तर स्किल्स लागतात. मी मगाशीही तुम्हाला एक्सप्लेन केलं की सगळे स्किल्स, टेक्नॉलॉजी लागते, टेक्नॉलॉजी शिकवली जाते, मनाची ताकद वाढवली लागते. कॉन्फिडन्स आला ना की मी हे करू शकतो. छोट्या छोट्या एक्झाम्पलमधून त्यांना भरपूर प्रोजेक्ट देतो आम्ही. आता तुम्हाला गाडी चालवायचा कॉन्फिडन्स त्याच वेळी आला जेव्हा तुम्ही भरपूर चुका केल्या, छोटे 2-4दा ॲक्सिडेंट झाले असतील, पण रोज चालवताय. सो ही प्रॅक्टिस हे निलयाचा मंत्र. एवढे प्रोजेक्ट्स देतो आम्ही त्यांना वेगवेगळ्या सेक्टरचे की हे प्रोजेक्ट झाल्यावर जवळजवळ प्रत्येक मुलगा म्हणतो सर आता रिअल लाईफमध्ये मी बेस्ट होणारच. आणि ती जी ग्रोथ होती ती त्यांना सक्सेस देते. आणि ह्याच्याबरोबर सेक्रेड लेसन्स आहेत जे चारित्र्य घडवतात, विचार घडवतात, टीमला कसं हँडल करायचं, लिडरशिप कशी क्रिएट करायची. ह्या सगळ्यातनं तो जो माणूस एक छान लीडर तयार होतो ना, सगळ्यात मोठी खासियत सर ती आहे. माझ्या इथली बरीचशी मुलं ना 1-2 वर्षात भेटून सांगतात सर मला लीडर बनवलं आहे, सर माझ्या हाताखाली काही CA पण काम करतायत आणि मी त्यांचा लीडर आहे, कारण मी लिडरशिपमध्ये छान झालो आहे, मी लोकांना छान हँडल करू शकतोय. ही ताकद त्या सेक्रेड लेसनची आणि दिलेल्या प्रॅक्टिसची आहे सर. आणि अशा लेवलच्या त्या गोष्टी की नुसते जॉब नाहीत मिळत, पुढे आयुष्यभर यांची ग्रोथ होईल आणि ते लाईफ पण हॅपीली जगतील. वा, मला आज तुमच्याशी बोलून इंटरेस्ट वाटला. मला असं वाटतं की एकदा खरंच तुमच्या निलयामध्ये येऊन ते कोर्सेस बघावेत. हो, आणि हा जो सेक्रेड लेसन आहे तोही काय आहे तो घेतला पाहिजे एकदा असं मला वाटतंय. कारण आणि नक्की काय या, शिकायला काय कदाचित हो नक्की बघितलंच पाहिजे, बघितल्यावरच कळेल. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. या एपिसोडमधून शिक्षणाबद्दल आणि अर्थातच जो माणूस खूप छोट्या गावातून पुढे आलाय आणि त्यानं स्वतःचं एक छोटं साम्राज्य उभं केलेलं आहे, तर ते कशा पद्धतीनं उभं केलं आहे हे ऐकून आणखी अशी 4 माणसं उभी राहिली तर मला खूप आनंद होईल. आणि अर्थातच तुम्ही ज्या शिक्षणातल्या सुधारणा सांगितलेल्या आहेत, ज्या काय तुम्हाला वाटतात, त्या जर ऐकून काहींनी त्या अवलंबल्या आणि त्यातून जर चांगला फरक पडला तर मला वाटतं की ते खूपच तो चांगला बदल असेल असं वाटतं. तुम्ही आला त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. थँक्यू. मित्र म्हणे को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स, असोसिएट पार्टनर मांडके हिअरिंग सर्व्हिसेसमध्ये आपण इथे थांबूया. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मला खात्री आहे की या संपूर्ण मुलाखतीमधून तुम्हाला घेण्यासारखं खूप काही मिळेल, पालकांसाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा. थांबतो. भले ते घडो. थँक्यू सर. थँक्यू सर.